जय भीम नमबुद्ध आहे. श्रीलंके येथील धम्मसहलीचा पहिला आणि दुसरा भाग प्रकाशित केल्यानंतर तिसऱ्या भागाकडे आपण पडत आहोत. तांबुला बुद्धा केव्ज येथे प्राध्यापक दिवा बागुल यांच्या प्रगल्भ ज्ञानानं आम्हा सर्वांना तांबुला केव्जची पूर्णपणे इत्थंभूत सत्य माहिती देण्यात आली आहे. ती माहिती मी आपणासमोर प्रकाशित करीत आहे, प्रदर्शित करीत आहे. तरी आपण सर्वांनी ह्या माहितीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं ही नम्र विनंती. धन्यवाद. आपण जे आता या ठिकाणी श्रीलंकेतली दंबुला केव याला म्हणतात, त्यातली लेणी क्रमांक 4 आहे. तुम्हाला या ठिकाणी भगवान बुद्धाच्या या संपूर्ण याच्यामध्ये भगवान बुद्धाच्या जवळजवळ 69 मूर्ती आहेत. 69 मूर्ती आहेत आणि सगळ्या मूर्ती ज्या आहेत सगळ्या मूर्ती ज्या आहेत त्या भूमिस्पर्श मुद्रेतल्या आहेत. तुम्ही सगळ्यांचे डोळे बघा. सगळ्यांचे डोळे कुठे आहेत? खाली झुकलेले आहेत. सगळ्यांचे डोळे कुठे झुकलेले आहेत? खाली झुकले. मी तुमच्याकडे पाहून सांगतो. सगळ्यांचे डोळे कुठे आहेत? खाली झुकलेले आहेत. भूमिस्पर्श मुद्रा. भगवान बुद्धाच्या मुद्रा किती आहेत माहिती आहे का? 8 मुद्रा आहेत वेगवेगळ्या. भूमिस्पर्श मुद्रा आहे, अभय मुद्रा आहे, सगळ्या योग मुद्रा आहे, पद्मासन मुद्रा आहे, अशा वेगवेगळ्या मुद्रा आहेत. त्यापैकी भगवान बुद्धाची ही पद्मासनातली, परंतु ती भूमिस्पर्श याचा खरा अर्थ भगवान बुद्ध तसं जातीयतेच्या रिवाजाप्रमाणे पाहिलं तर भगवान बुद्ध कोण होते? कुणबी शेतकरी. कारण तुम्हाला त्याचं उत्तर कशामध्ये मिळतं? बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये मिळतं. कारण त्यावेळेला शाक्यांचा जून जुलैमध्ये असा एक महिना असायचा की पावसाला सुरुवात व्हायची आणि त्यावेळेला सगळे शाक्य नांगर धरायचे. म्हणजे राजासुद्धा नांगर धरायचा. विशेष म्हणजे सिद्धार्थसुद्धा नांगर धरायचा. म्हणजे वैशाख महिना हा त्यांचा अत्यंत पवित्र महिना असायचा. तर त्यावेळेला भूमीमध्ये काय पेरायचं? बी पेरायचे आणि तेच बी वाढल्याच्या नंतर त्याचं धान्य होईल आणि ते धान्य हा समाज खाईल. भगवान बुद्धाचं भूमिस्पर्श मुद्रेतला अर्थ याहूनही आणखी अत्यंत वेगळा आहे. तो वेगळा असा की भगवान बुद्ध असं म्हणतात, अनिचावत संखारा उपादवै धम्मिनो उपजित्वा निरुंजती ते समुपसंव सुखो. म्हणजे या जगातली प्रत्येक गोष्ट काय आहे? अनित्य आहे, नित्य नाही. हे तरुण पण नित्य नाही, बालपण नित्य नाही, म्हातारपणही नित्य नाही. मग सत्य काय आहे? नित्य काय आहे? तर नित्य आहे माणसाचं मरण. माणसाचं काय आहे? मरण. आणि त्यासाठी भगवान बुद्धांनी, आता हा सिद्धांत नीट आहे का? त्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितलंय काय? अविद्या पच्चाय संखारा. काय? अविद्या पच्चाय संखारा, संखारा पच्चाय वियान पच्चाय नामरूप पच्चाय सळायतन पच्चाय फस पच्चाय तन्ना पच्चाय वेदना पच्चाय उपादान पच्चाय भव पच्चाय जाती पच्चाय जरा आणि जरा पच्चाय मरणम महा. म्हणजे भगवान बुद्ध असं म्हणतात की अज्ञानातून संस्कारातून मानवी देह निर्माण होतो. मानवी देह निर्माण झाला की 6 आयत्न निर्माण होतात. 6 आयत्न निर्माण झाला की इच्छा निर्माण होते. इच्छा निर्माण झाली की तृष्णा निर्माण होते. तृष्णातनं मग ते सगळं हवंसं वाटतं. मग शेवटी ते मिळवायचा प्रयत्न माणूस करतो आणि शेवटी त्याला आजारपण येतं. आजारपण झालं की शेवटी तो मरतो. आणि कुठे जातो तो मेल्यानंतर? भूमीमध्ये. जन्माला कुठून आला? भूमीतूनच आला एक प्रकारचा. आणि जाणार कुठे आहे? भूमिस्पर्श मुद्रेचा असाही अर्थ आहे. कोणती? ती सगळ्यात महत्वाचं ते पद्मनाभ जो म्हणतो आपल्या भारतात, पद्मनाभ. त्या पद्मनाभाची ती मूर्ती. की भगवान बुद्धाला वैचारिक विद्वत्तेचा राजा अशा पद्धतीने घोषित केलेले. आणि त्या पद्धती त्या याच्यावरनं ज्याला आपण व्हिज्युअलायझेशन म्हणतो, संकल्पना.
याला करुणा. करुणा. ही मुद्रा कशाची आहे? करुणा. करुणा. करुणा म्हणजे सगळे जे आहेत ते कोणाचे आहेत? माझी. माझे. इथला कुठलाही माणूस परका नाही. नाही. मी त्यांना कुठं लावेल? माझ्या काळजाशी. आता जसं आपण एकत्र आलोत ना, एकमेकांना कसं जपतो तसं हे. हे किती आहेत सर? हा? किती आहे तुम्ही म्हणाला? आता ह्या जवळजवळ 80-82 असणार आहे. 80-82 मूर्ती आहेत ह्या. छोट्या मोठ्या आहेत असं धरलं. हा. या सगळ्या मूर्ती 273 मूर्ती आहेत सगळ्या. सगळ्या बुद्धाच्या हो हो हो, सगळं. दुसरं इथं काय सांगायचं? तिकडे आपण इथे पाहिजे. हो. या ना इकडे या. की ज्या भगवान बुद्धाच्या जेवढ्या लेण्या आहेत आणि भगवान बुद्धाचे जेवढे हे आहेत ठिकाणं, ही कुठे आहे? जमिनीपासून उंचावर आहेत. बरोबर आहे. आणि ती कशात आहेत? खडकात आहेत. हां. पण बऱ्याच वेळेला खडकातून पाणी झिरपायचं. मग भगवान बुद्ध किंवा त्यांचे शिष्य काय करते? कशात घ्यायचे ते? पिण्याच्या भांड्यात, म्हणजे त्यांच्या बाऊलमध्ये. आपल्या भाषेत बाऊल, त्यांच्या भाषेत ते दानपात्र, त्याच्यात ते घ्यायचे. आणि इतकं शुद्ध झालेलं पाणी, ते पाणी अत्यंत शुद्ध असतं. खडकातून टिपकतं ते शुद्ध असतं. ते पाणी कशासाठी वापरायचे? मग हे प्यायला पाणी ते वापरायचे. ही संकल्पना हिंदूंनी उचलली. आणि शंकराच्या पिंडीवर त्यांनी काय केलंय? पाणी टाकायचा प्रयत्न केलाय. मूळ कल्पना जी आहे ती इथली आहे, हे लक्षात घ्या. हां, बरं. या लवकर या. यांनी महत्वाचा प्रश्न विचारला की भगवान बुद्धाचं डोकं, जर भगवान बुद्धांचं जर चिवर धारण केलेलं, तर बऱ्याच ठिकाणी भगवान बुद्धाच्या डोक्यावरती असं काय दाखवलेलं आहे? बरोबर आहे. हा प्रश्न यांना पडलेला आहे. याचं उत्तर तुम्हाला असं देतो. काय? जर तुम्ही नरसिंह गाथा, कोणती गाथा? नरसिंह गाथा. तर त्याचा इतिहास फार मोठा आहे. तर मी तुम्हाला येतावर का तुम्ही मला विचारा रूमवर गेल्यावर किंवा कुठं, पण निश्चित सांगेल. पण जेव्हा भगवान बुद्धाचं साहित्य, म्हणजे भगवान बुद्ध कसा होता हे साहित्य जेव्हा सम्राट अशोकाला मिळालं, तर भगवान बुद्ध नेमका कसा माणूस होता तर याचं वर्णन कोणी केलेलं आहे? यशोधरे. कोणी केलेलं आहे? यशोधरेने हे वर्णन काय केलं आणि कोणाला सांगितलं? तर तिने आपल्या मुलाला सांगितलं. मुलाला काय सांगितलं? तर भगवान बुद्ध ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर 8व्या वर्षी आपल्या नगरीमध्ये आलेले आहेत. वडिलांच्या इच्छेनुसार. कुठं आलेले ते? कपिलवस्तूला. पण भगवान बुद्धानं काय सांगितलं वडिलांना? की कृपा करून ज्या घरातून मी बाहेर पडलो त्या घरात मी परत येणार नाही. तुम्हाला यावंच असं वाटत असेल मी, तर पहिलं मी तुमचा मुलगा आहे हे पहिलं विसरून जा, मग मी येतो. मग त्यांनी मुलगा आहे हे विसरलेलं आहे. आणि मग ते कुठं आलेले? कुडान नावाचं गाव आहे. कुडान, त्याला निग्रोध ग्राम म्हणतात. त्या ठिकाणी आलेले ते नेपाळच्या तराईच्या भागात रोहिणी नदीच्या काठावरती ते गाव आहे. मग तिथे ते आलेले आहेत. ऐका जरा, तिथे ते आलेले आहेत. आणि मग ते सगळे भंते असे बसलेले आहेत. राजा शुद्धोधनाने त्यांची भोजनाची व्यवस्था केलेली आहे. भोजन झालेलं आहे. आणि भोजन झाल्यानंतर 8 वर्षाचा राहुल आपल्या आईला विचारतो की हे आई, हे जे समोर सगळे बसलेले आहेत हे कोण आहेत? तेव्हा ती सांगते की बाळा, हे बौद्ध भिक्खू आहेत. मग तो विचारतो मग या सगळ्या हे सगळे जे लोक आहेत यांचा मला परिचय करून देशील का? तू कोण येते? तर ते म्हणजे बाळा, सगळ्यांचा परिचय करता येणार नाही, पण मी तुला आज तुझा खरा बाप दाखवते. काय म्हटली? मी आज तुला तुझा खरा बाप दाखवते. मग म्हणजे सांग. तर तिने त्या खिडकीत बसलेली आहे. ती खिडकी मी तुम्हाला 11 जानेवारीला दाखवेल. ती खिडकी तुम्हाला 11 जानेवारीला दाखवेल. तर त्या खिडकीत बसलेत आणि एवढं बुद्ध तिथे आलेत, पण यशोधरा पुढे गेलेली नाही. हे लक्षात घ्या.
यशोधरा आपल्या नवऱ्याकडे गेली नाही, कारण तिला असं वाटायचं की मी जर पुढे गेले आणि माझ्या नवऱ्याची माझ्याबद्दलची भावना जर बदलली आणि आता तर त्यानं जगाला कल्याणासाठी वैराग्याचं रूप धारण केले, त्याच्या वैराग्यामध्ये बाधा येऊ नये म्हणून मी पुढे जाणार नाही, म्हणून ती तिथे थांबलेली. आणि मग मुलाला तिने सांगितलेलं आहे की तू आत्तापर्यंत ज्यांना बाप समजतोस तो तुझा बाप नाही, तो तुझा आजोबा आहे. आज मी तुला तुझा खरा बाप दाखवते. मग ते भिक्खूंमध्ये बसलेले 500 भिक्खू आहेत. 500 भिक्खूच्या मध्यभागी कोण बसलेले? भगवान गौतम बुद्ध. आणि मग ही यशोधरा तो असा मुलगा आहे आणि त्या मुलाला हात करून तिने वर्णन केलेलं नवऱ्याचं, ते वर्णन नरसिंह गाथेमध्ये आहे. ही गाथा मी तुम्हाला 11 तारखेला वाचून दाखवील, म्हणून घेईल तुमच्याकडनं आणि त्याचा अर्थ सांगेल. त्या गाथेमध्ये तिने नवऱ्याचं वर्णन केलेलं आहे मुलाला, की याचे ओठ कसे आहेत, याचे डोळे कसे आहेत, याची हनवटी कशी आहेत, याच्या पिंढऱ्या कशा आहेत, याच्या टाचा कशा आहेत. भगवान बुद्धाला आपल्याला किती दात आहेत? सगळे 32. त्याच्यात ती सांगते, त्याच्यात ती मुलाला सांगते, 20 दंत सुदंतो ए सही तुय पिता नरसिंहो. 20 म्हणजे वरती 20 आणि खाली 20. भगवान बुद्धाला दात किती होते? 40. हे आपल्याला माहित नाही, पण सांगतोय कोण? बायको. बायको सांगेल त्या पुरुषाबद्दल, नवऱ्याबद्दल. 100% खरं. नवरा बाहेर कसा आहे असू द्यात, पण कसा खरा कसा आहे कोणाला माहिती आहे? फक्त बायकोला. मग ती सांगते 20 दंत सुदंतो. दंत पण कसे? सुदंतो. भगवान बुद्धात असे ओळीत आहेत, इतके ओळीत त्यातून काय मीटर लावलंय, एक सुद्धा वाकडा तिकडं नाही किंवा इतकं ती वर्णन करून सांगते. त्याच वेळेस तिने हे सांगले, डोक्याचे केस कसे आहेत, ते डोक्याचे केस त्याचे सुरम्य वक्र. सुरम्य वक्र म्हणजे भगवान बुद्धाचे केस कसे होते? कुरळे होते. भगवान बुद्धाचे केस कुरळे होते. पिंढऱ्या. शिवाय त्यांनी सांगितले जीभ. भगवान बुद्धाची जीभ कशी होती माहिती तुम्हाला? 24 तास पान खाल्ल्यासारखी जीभ होती. लाल जरद जीभ होती. लाल जरद जीभ. डोळे कसे होते? म्हणजे भगवान बुद्धाचं वर्णन त्याच्या बायकोने जे केलं इतकं नितांत आहे. हे वर्णन तुम्हाला नरसिंह गाथेमध्ये मिळेल. कधीतरी आपण एकदा तुमच्याकडे आलो ना, आपण त्याच्यावर एकदा भाष्य करूया नरसिंह गाथेवर, पण लोकांना समजेल नरसिंह गाथा काय. यांनी त्या नरसिंह गाथेबद्दल त्याच्या शब्द वापरले त्यांनी, ए सही तुय पिता नरसिंहो. असा माणूस ज्याचे डोळे असे आहेत, ज्याचे पिंढरे असे आहेत, ज्याचे होठ असे आहेत, जो मीग शरीरो आहे, मृगासारखं शरीर आहे त्याचं, मीग शरीरो, मृगासारखं शरीर आहे, त्रिदार शरीर आहे, असं माणूस. ए सही तुय पिता नरसिंहो. अशा पद्धतीचा जो पुरुष आहे तो सिंहासारखा, नरामध्ये सिंह आहे, तो नरसिंह आहे. तुझा बाप कोण आहे? नरसिंह आहे. या आरबखोरांनी खरोखर नरसिंहाचा अवतार दाखवला तिसरा आणि हिरण्यकशिपूचं पोट फाडलं. आपल्याला तिकडे जायचं नाही. पण जेव्हा यशोधरेने हे वर्णन केलं आणि हे वर्णन केल्याच्या नंतर 4थी धम्मसंगीती भरली. पहिली कुठं भरली? परवाला सांगितलं ना, वैभार पर्वतावर सप्तपर्णी गुफेत. दुसरी भरली वाराजगीरमध्ये. तिसरी भरली पाटणामध्ये म्हणजे पाटलीपुत्र. आणि 4थी जी धम्मसंगीती भरली ती कुठे भरली? काश्मीरमध्ये. राजा कनिष्कच्या काळात. राजा कनिष्कच्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने 13 वर्ष बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. त्या काळापर्यंत राजा कनिष्कापर्यंत आपल्याला बुद्ध माहीत नव्हता. बुद्ध माहीत नव्हता. नीट लक्षात घ्या. म्हणजे बुद्ध माहीत नव्हता, मग तोपर्यंत आपण कशाला पूजायचं? तर सुरुवातीला आपण बोधिवृक्ष म्हणजे पिंपळाच्या झाडाला पूजायचं. नंतर मग राजांनी काय बांधले? स्तूप बांधले. मग आपण कोणाची पूजा करायला लागलो? स्तूपाची. पण बुद्ध कुठे आहे? बुद्ध कोण आहे, कसा आहे, त्याचं कशी पूजा करायची? आणि मग 4थ्या धम्मसंगीतीमध्ये राजा कनिष्काने आणि प्रभू येशू ख्रिस्ताने या दोघांनी मिळून नरसिंह गाथा जी आहे या गाथेच्या त्याच्या सांगितलं ना, त्याचं शरीराचं वर्णन, ओठाचं वर्णन, नाकाचं सुद्धा वर्णन सांगितले. नाकाची जी भोक आहेत याचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. त्याच्यात ते नाक कसं आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. ते पुढं कसं आहे, हे कसं आहे, इतकं बारीक वर्णन. आता ते केव्हा तरी सांगेल तुम्हाला. तर त्या वर्णनावरून त्याचे जे सुरम्य केस आहेत कसे आहे? ते सुरम्य म्हणजे वाकडे तिकडे. मग त्यावेळेच्या त्या पेंटरला, त्यावेळेच्या त्या कलाकाराला प्रश्न पडला की कुरळी केस दाखवूच कशी? मग कुरळी केस दाखवण्यात त्यांनी काय केलं? भगवान बुद्धाचे गोल 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 असं केलेलं आहे.